उन्हाच्या कडाक्यानं बाष्पीभवनात वाढ. 6 दिवसांचं पाणी 12 तासातच संपलं. जायकवाडी धरणात केवळ 39% पाणीसाठा शिल्लक. जालना जिल्ह्यात टँकरची सेंचुरी. 60 गावांसह 16 वाड्यांची तहान. 101 टँकरनी भागवली तर प्रशासनाकडून 130 विहिरींचं अधिग्रहण. कोल्हापूरकरांची पाणी टंचाईची चिंता मिटली. जिल्ह्यातील 8ही मोठ्या धरणात 49.55% जलसाठा. तापमानाचा पारा वाढताच उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ. विदर्भातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 56वर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मध्य नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. उड्डाणपुलाच्या बांधकामाचं काम हाती घेतल्यामुळे पाणीपुरवठा बंद. दक्षिण पुण्यात पाणी कपात. आठवड्यातनं 1 दिवस असणार पाणी बंद. महापालिकेनं जाहीर केलं वेळापत्रक. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक कालावधी चर्चगेट ते सांताक्रूज दरम्यान सर्व गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार. वेटिंग तिकिटावरती रेल्वे प्रवास करत असाल तर सावधान. वेटिंग तिकिटावरती प्रवास करणाऱ्या 56,000 प्रवाशांना प्रशासनानं ट्रेनमधनं खाली उतरवलं. राज्यभरात उद्या नीट परीक्षांचं आयोजन. नीट परीक्षेमुळे रविवारचा मेगा ब्लॉक रद्द. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. मुंबई ते विरारचा प्रवास. सागरी सेतूमुळे होणार सुसाट. उत्तन ते विरार कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याला गती. मुंबईतील वाहतुकीचा ताण होणार कमी.